साधू संत येता घरा, साधू संत येता घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, साधू संत येता घरा, साधू संत येता घरा. तोची आहे दिवाळी दसरा, तोची आहे दिवाळी दसरा. भजन कीर्तनी सदा तुम्ही दंग, भजन कीर्तनी सदा तुम्ही दंग, तुका अभंगात तुम्ही असे दंग, तुका अभंगात तुम्ही असे दंग, असे दंग. साधू संत येता घरा, साधू संत येता घरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, साधू संत येता घरा, साधू संत येता घरा. तोची आहे दिवाळी दसरा, तोची आहे दिवाळी दसरा. सोयरा चोखाला दिली पंढरीत जागा, सुंदर
करते ध्यान उभे विटेवर सुंदर तेरा उभे विटेवर सुंदर तेरा उभे विटेवर करकटे बरी हे मोरिया करकटे बरी हे मोरिया हर कळा कासे पितावर तुळसी हर कळा कासे पितावर आवड निरंतर हेची ध्यान हर कळा कासे पितावर तुळसी हर कळा कासे पितावर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची
विसार घेऊनी नरदेहा विचारावे सार घेऊनी नरदेहा विचारावे सार घेऊनी नरदेहा विचारावे सार धरावा पैधीर भजन मार्गी धरावा पैधीर भजन मार्गी धरावा पैधीर भजन मार्गी चंचल चित्तासी ठेवूनी आठाई चंचल चित्तासी ठेवूनी आठाई चंचल चित्तासी ठेवूनी आठाई चंचल चित्तासी ठेवूनी आठाई ताचे पायी लीन भावे ताचे पायी लीन भावे भावाच्या पैहाते धरावा निश्चय भावाचा पैहाती धरावा निश्चय भावाच्या पैहाते धरावा निश्चय भावाचा पैहाते धरावा निश्चय येणे भव भय देशोधडी तेणे भव भय देशोधडी तेणे भव भय देशोधडी परते जगी साधन सोपेना परते जगे साधन सोपेना परते जगी साधन सोपेना परते साधन सोपेनाही आवडीने काही सर्व काळ आवडीने गाई सर्व काळ आवडीने गाई सर्व चल चित्तासी ठेवूनी आठाई चंचल चित्तासी ठेवूनी आठाई चल चित्तासी ठेवूनी आठाई चंचल चित्तासी ठेवूनी आठाई संतांची पायली न भावी संतांची पायली न भावी तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा 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 आयुषा निश्चयाचा मेरुचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला ऐशा निश्चयाचा मेरू झाला म्हणे वंश धन्य त्या नराचा म्हणे वंश त्या नराचा म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला ऐशा निश्चयाचा मेरू झाला ऐशा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासी ठेवूनी आठाई चंचल चित्तासी ठेवूनी आठाई संतांचे पायी न भावे आजच्या हरिकीर्तनाची पहिली चाल भजन सम्राट वारकरी भूषण श्री हरिभक्तीपरायण महेश्वरजी महाराज बगुरे गुरुजी, त्याचबरोबर भजन सम्राट संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी हे म्हणतील. मृदंगाची साथ तालमनी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं भूषण विकासजी महाराज बेलुकर आणि वैष्णव महाराज हे मृदंगाची साथ करतील.
उभा करून घे. उभा करून घे. उभा करून लाव. उभा करून संतांची पायी लीन भावे, संतांची पायी लीन भावे, संतांची पायी लीन भावे, लीन भावे, लीन भावे, लीन भावे संतांची पायी, संतांची पायी लीन भावे, लीन
विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी पायी लीन भावे भावाच्या पै हाते धरावा निश्चय तेने भवभय देशोधडी नामा परते जगी साधन सोपे नाही आवडीने गाई सर्व काळ तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला चंचल चित्तासी ठेवोनिया ठाई संतांची ये पायी लीन भावे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम मस्तक हे पाया हरि मस्तक हे पाया भरी मस्तक हे पाया भरी मस्तक हे पाया वारी ससदाचाया वारकरी संतांचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे येवोनी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी चंचल चित संतांची ये पायी लीन भावे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्य देहामध्ये येणाऱ्या स्त्री पुरुष तुम्हा सर्वांकडून एक आदर्श जीवनाची अपेक्षा या अभंगातून ठेवताय. एक कृतार्थ जीवन, एक खऱ्या अर्थानं सार्थकी जीवन कशाला म्हणता येईल. महाराज म्हणतात या मनुष्य देहामध्ये येऊन ज्यांनी सार असाराची निवड केली त्यानं विचारावं सार काय आणि ते स्वीकारावं. अर्थात सार सत्य स्वरूप असलेला परमात्मा आणि त्याचं भजन. महाराज म्हणतात त्या मार्गामध्ये दृढ राहावं, धीर धरावा, चंचल असणाऱ्या चित्ताला एकाग्र बनवण्याचा अभ्यास करावा, संतांच्या वडीलधाऱ्यांच्या चरणी लीन असावं. महाराज म्हणतात अंतःकरणामध्ये शुद्ध भक्तिभाव धारण करून भवभय नाहीसं करावं. हे खरं मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. कलियुगामध्ये अत्यंत सुलभ आणि फलदायी सांगितलेलं भगवान परमेश्वराचं नामचिंतन महाराज म्हणतात ते आवडीनं करावं. आणि अशा रीतीनं जी व्यक्ती, जी स्त्री, जो पुरुष जगतो, महाराज म्हणतात तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. ती व्यक्ती धन्य नाही, त्यांचा वंश धन्य, त्यांचं कुळ धन्य की जे स्वतः परमार्थ करतात आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा त्या दिशेनं वाटचाल करायला प्रेरित करतात. ऐशा निश्चयाचा मेरू झाला विठाला विठाला विठाला
सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी संपन्न होत असलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. माळीनगर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक आणि आपणा सर्वांना सुपरिचित शेती, व्यवसाय, अध्यात्म, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात एक आदर्श ज्या परिवारानं सर्वांपुढे ठेवलेला आहे असा सन्माननीय गीते परिवार आणि या परिवाराचे पूजनीय वडील वैकुंठवासी लक्ष्मणराव मुरलीधरजी गीते यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे. मोठा परिवार आहे, आदर्श परिवार आहे. त्यांचे भाऊ वैकुंठवासी तुकाराम मुरलीधर गीते, वैकुंठवासी संतू मुरलीधर गीते आणि आज या परिवाराला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ श्री हरिभाऊ मुरलीधर पाटील गीते, संपूर्ण परिवार, मुलं राजेंद्र लक्ष्मणराव गीते, मदन लक्ष्मणराव गीते, वैकुंठवासी लक्ष्मणराव गीते यांच्या मुली सौभाग्यवती सुनीताताई पांडुरंग माळी, सौभाग्यवती चित्राताई शिवाजीराव कानडे, त्यांचे पुतणे बाळासाहेब तुकारामजी गीते, रवींद्र संतू गीते, जीवन संतू गीते, पवन संतू गीते, गणेशराव हरिभाऊ गीते, विकास हरिभाऊ गीते, विशेष करून या घरातील सर्व सुना, नातवंड, या गीते परिवाराचे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, माळीनगर, गोरवड आणि या परिसरातील सर्व ग्रामस्थ, सिन्नर तालुक्यासह बाहेर तालुक्यातून आलेली पाहुणे मंडळी, विशेष करून ज्यांच्या अतिशय भक्तिमय गायनानं आपल्या कीर्तनाचा प्रारंभ झाला ते वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे गुरुबंधू वारकरी भूषण श्री हरिभक्तीपरायण महेश्वरजी महाराज बगुरे, वारकरी संप्रदाय भूषण आमचे गुरुबंधू सहकारी संगीत विशारद श्री प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना आपल्या गीते परिवाराच्या आणि या परिसराच्या वतीनं आग्रहपूर्वक निमंत्रित केलं. आजच्या कार्यक्रमाचे जे मार्गदर्शकही आहेत, निमंत्रकही आहेत आणि आपल्या संप्रदायाचं जिल्ह्याचं भूषण आहे असे विकासजी महाराज बेलूकर, ज्यांचा मृदंग हा वाजत नाही तर तो बोलतो, आपल्याशी संवाद करतो, नाही का. आमचे वैष्णव महाराज सुद्धा अतिशय गोड उत्तम साथ त्यांच्या सोबतीनं देत आहेत. माझे सगळे आदरणीय काकड महाराज आणि सगळे गुरुबंधू महाराज मंडळी, सगळे आमचे वारकरी संप्रदायातील विद्यार्थीगण, विनेकरी महाराज, समोर बसलेली या गावातील आणि परिसरातील सगळी आदरणीय मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, आपण सर्वजण आज वैकुंठवासी लक्ष्मणरावजी गीते यांना ही आदरांजली श्राद्धाच्या निमित्तानं अर्पण करतोय. आपण सर्वजण जाणून आहात, मलाही आल्यानंतर कुटुंबियांनी, पाहुण्यांनी, आमच्या महाराज मंडळींनी या परिवाराविषयी भरभरून सांगितलं की वैकुंठवासी लक्ष्मण बाबा हे वारकरी होते. भजन पूजनाची अत्यंत त्यांना आवड होती आणि जुन्या काळापासून म्हणजे वैकुंठवासी बाबूराव डवरी गुरुजी यांचा संबंध या परिवाराशी होता. इथे ते या भागात यायचे आणि लक्ष्मण बाबांनी सुद्धा त्यांच्याकडे काही धडे मृदंगाचे म्हणा, भजनाचे घेतलेले होते. म्हणजे अशा पद्धतीनं माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. या जुन्या पिढीनं हा परमार्थ जपला. आज सुदैवानं तरुण मंडळी सुद्धा आल्यानंतर भेटली आणि खरं म्हणजे माणस जाणीजे बोले, माणसं भेटली बोलली की ती कळत असतात. परिचय तुमचा नव्यानं असला तरी तो 2 मिनिटात होतो. यात नव्या पिढीची सुद्धा सात्विकता, सेवाभाव, आदरभाव पाहून आम्हालाही इथे आल्यानंतर सर्व प्रवासाचा शिनभाग गेला. कुटुंबातले वडीलधारे आपण सगळी मंडळी असाल, तरुण मुलं असतील, माता भगिनी असेल, अतिशय धार्मिक कुटुंब, सात्विक कुटुंब. आणि मला वाटतं आपल्या कुटुंबांमधली श्रीमंती खरी तीच आहे.
बाकीची श्रीमंती येत राहते जात राहते, पण आपल्या घरातला संस्कार, संस्कृती, सद्विचार, कुलाचार, सदाचार हा जर टिकून राहिला तर पुढच्या अनेक पिढ्या आपल्या निर्विवादपणे सुखानं जगतात. संपत्ती किती आली आणि संस्कृती जर नष्ट झाली तर मला असं वाटतं पाया वाचून बांधलेलं ते घर असं म्हणावं लागेल. तुकोबाराय म्हणतात ना, पाया विण भिंत तातडीची पायाविन भिंत जेथे पाहे देवीचा पर्वत, जेथे पाहे देवीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडी. भिंत किंवा इमारत उभारली तर ती अल्पायू असते, आणि म्हणून इथे बसलेली सगळे आदरणीय स्त्री पुरुष आपल्या संपूर्ण घरांना संस्कृतीचा पाया भक्कम आहे, सद्विचारांचा पाया आहे, पुण्य सत्कर्माचा पाया आहे, आणि त्यावरती ही वाटचाल चालू आहे. आणि आपल्या भारत देशाला, आपल्या महाराष्ट्राला ऋषीमुनींची, संतांची, ईश्वर भक्तीची परंपराच लाभलेली आहे. मला वाटतं त्या परंपरेला, संत वचनांना, विचारांना अनुसरून गीते परिवाराची सुद्धा वाटचाल अतिशय आदर्श पद्धतीनं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आता बाबांचे बंधू, पुतणे, मुलं, कोणी व्यवसायामध्ये चांगलं काम करतंय, शेती चांगली करतायत, नातवंड असतील, सुना असतील, सगळेजण आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. आणि अशा उत्तम रीतीनं पुढे जात असताना खरं म्हणजे वयोमान परत्वे, वर्षभरापूर्वी ते गेले, त्यांच्या जाण्याचं निश्चितपणे दुःख मुलं, मुली, सुना, नातवंड, बंधू, भगिनी सगळ्या परिवाराला झालं. पण त्या दुःखातून सावरून या परिवारानं 10वा 13वा महिने आणि आज प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भजन, कीर्तन, अन्नदानाच्या पवित्र सेवेद्वारा आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य देहामध्ये येण्याची संधी मिळणं हेच मुळात परम भाग्य आहे. मला वाटतं साधं एखाद्या महत्त्वाच्या गावी आपलं जाणं झालं तर आपण म्हणतो आमचे योग आहे, आमचं भाग्य आहे. एखाद्या तीर्थात आपण गेलो, एखाद्या क्षेत्रात गेलो, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीला, महत्त्वाच्या स्थळी गेलो तरी आपण कौतुक करतो, आपलंच भाग्य आहे आमचं की आज आम्ही इथे आलो. मला वाटतं या जीवानं जो अनंत शरीरामध्ये प्रवास केलेला आहे, या सगळ्या प्रवासामध्ये योगायोगानं या मनुष्य देहामध्ये या जीवात्म्याला येता आलं, याच्यासारखं मोठं भाग्य कोणतं आहे? बहुता जन्मा अंती जन्मलासी नरा, देव तू सोयरा करी आता. कारण हा प्रवास खूप दूरचा आहे. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. आमचे सद्गुरू ब्रह्मलीन श्री नारायणगिरीजी महाराज या अभंगावर, या चरणावर बोलताना म्हणायचे, दुरून म्हणजे कुठून आलो? चीन, जपान, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड असं ते म्हणायचे. म्हणाले नाही, हे हा प्रवास नाही, हा बहुता दिवसा फेरा आला या नगरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, हा तो प्रवास आहे. एका एका योनीमध्ये, एका एका शरीरामध्ये किती वेळा हा जीवात्मा फिरलाय. आणि पाप पुण्य समान समी, तै पाविजे कर्मभूमी. पाप पुण्याचं पारड समान झालं. देवा अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची विशेष
अहेतुकी कृपा झाली आणि या मनुष्य देहाला आम्हाला येता आलं. पण महाराज म्हणतात या देहाला येऊनही नेमकं काय साध्य करायचं ते जर का जमलं नाही तर हे जीवनही व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. आम्हाला अनमोल गोष्ट एखादी मिळाली पण त्या वस्तूचा उपयोग आणि त्यातल्या त्यात सदुपयोग जर कळला नाही तर ती वस्तू मिळूनही न मिळाल्यासारखीच आहे. परीस सापडला माऊली म्हणाले. एका जनावर चारणारा, शेळ्या मेंढ्या, साधा शेतकरी माणूस आणि साधा माणूस बिचारा त्याला सापडला. पण त्याला परीक्षा नव्हती की हा परीस आहे. त्याला वाटलं काहीतरी विशिष्ट असा चांगला दगड दिसतोय. घेतला, एका कपड्यात बांधला, त्याच्या आवडत्या शेळीच्या गळ्यात बांधला. दुपारनंतर तो पुन्हा शेळ्या मेंढ्या घेऊन फिरतच होता. त्याला एक गारगोट सापडली आणि ती गारगोट जरा उन्हानं चमकत होती. त्याला असं वाटलं सकाळच्याला जो दगड सापडला त्यापेक्षा हा दगड चांगला वाटतो. त्याच्या दृष्टीनं दोन्ही सारखेच, त्यातल्या त्यात हा जरा चमकतोय. आणि मग तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. माऊलीने दिलेला दृष्टांत आहे. परीस तोडून फेकून दिला आणि ती शुक्तिका म्हणजे गारगोट घेतली आणि ती शेळीच्या गळ्यात बांधली. सांगा आता परिसाची आणि गारगोटीची कुठे तुलना होऊ शकते? परीस कोणी फेकून देऊ शकतं? लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं होत आहे. आणि आजच्या काळात तर 1,40,000 गेलेला असताना झालं ना 43 झालं. विठाला विठाला झाला पण तो नाही समजला तर ती वस्तू, व्यक्ती, परिस्थिती आपल्या काहीही कामी येत नाही. एखादी व्यक्ती अनमोल आहे पण ती कळली पाहिजे. कधी कधी दुर्दैव असतं, आमच्या अवतीभोवती चांगली ज्ञानवान, गुणवान, पुण्यवान, शीलवान अशी माणसं असतात, स्त्री पुरुष असतात. पण आम्ही त्यांना समजून घ्यायला कधी कधी कमी पडतो. तुम्हालाही कधी ऐकायला मिळालं असेल, एखाद्याचे वडील गेले किंवा आई गेली तर ते नंतर म्हणत असतात, खरं म्हणजे आम्हाला कळलं नाही, आमचे वडील इतके मोठे होते. मग जिथे आपल्या घरात श्रेष्ठत्व आहे पण तेही समजून घ्यायला विलंब होतो किंबहुना आम्ही कमी पडतो, तिथे या मनुष्य देहाविषयी समजावून घेणं ही किती मोठी गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून लाभलेली प्रत्येक गोष्ट कळली असा काही सिद्धांत नाही आहे. लाभलेल्या बऱ्याच गोष्टी कळलेल्याच नाही आहे. आमच्या दारात तुळशी आहे, त्या तुळशीचं महत्व आम्हाला जे कळलंय ते 1-2% आहे. पण ती आरोग्यासाठी किती चांगली आहे, त्या तुळशीची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्या तुळशीच्या सेवेनं काय होतंय, तुळशीची पानं किंवा मंजिरी पांडुरंगाला अर्पण केल्यानं काय होतंय, खूप मोठं शास्त्र आहे त्या तुळशीचं. एक रोप आहे तुळशीचं, परंतु तिच्या मागे किती मोठं अध्यात्म भक्तिशास्त्र आहे. आता तुळस तरी परिपूर्ण कळली का? दारातली गाय आहे आमच्या, ती परिपूर्ण कळली का? घरातली माय आहे ती परिपूर्ण कळली का? आणि म्हणून लाभलेली प्रत्येक वस्तू कळलीच असं म्हणता येत नाही. आणि म्हणून संतांना हा प्रपंच करावा लागतो, हा खटाटोप करावा लागतो. शरीर सगळ्यांनाच मिळालंय पण अतिपरिचयात अवज्ञा. अनमोल आहे पण मिळालंय. काय झालं, एकाच्या घरी महाराज ज्ञानेश्वरी होती वडिलांच्या आजची. वडील धार्मिक होते, जसं आज आमच्या या गीते परिवाराचे पूजनीय वडील कैलासवासी लक्ष्मणराव हे धार्मिक होते. सुदैवानं पुढची पिढी धार्मिक आहे, मुलं मुली, सुना, नातवंड, बंधू. पण काही ठिकाणी असा योग येत नाही. काही वेळेला एखादी परंपरा एखाद्या पिढी सोबतच थांबते. आणि तसंच झालं. ती ज्ञानेश्वरी होती, नंतर कोणी उघडूनच पाहिली नाही. नंतर काही कागद विकायची होती रद्दीतले. आणि दुर्भाग्य पहा त्या व्यक्तीचं की त्यानं त्या कागदांमध्ये, जुन्या कागदामध्ये ती ज्ञानेश्वरी सुद्धा रद्दीत विकून टाकली.
घेणारानं मोजून घेतलं तराजूवर, यानं देऊन टाकले. आता ज्ञानेश्वरीचं काही मोल होत आहे? गाथा ज्ञानेश्वरी आपल्या संतांचं वाङ्मय. एका त्या रद्दीवाल्यानं किराणा दुकानदाराला ते कागद विकले. आता दुर्भाग्य असं, ज्या पोरांनी ती ज्ञानेश्वरी विकली त्यांनाही काही कळत नाही, ते रद्दी म्हणून तर रद्दीत विकलं. ज्या दुकानदाराला ती कागद दिले तोही बिचारा काय वारकरी नव्हता. तो आपला एक पान फाडायचा आणि छटाक जिरे, 100 ग्राम हळद. कोणीतरी तुमच्यासारखा सज्जन व्यक्ती तिथे गेला दुकानात सामान घ्यायला आणि त्यानं ते पाहिलं कागद, अरे अरे हे ज्ञानेश्वरीचं कागद आहे बाबा, अरे फाडू नको, असं थुंकी लावू नको. तो म्हणला याला ज्ञानेश्वरी म्हणतात. हो हो, अरे ज्ञानेश्वरी आहे. मी का सांगतो, मायबाप हो, लाभलेली प्रत्येक वस्तू कळलीच असं नाही आहे जीवनामध्ये. आणि म्हणून या जीवनामध्ये ती माणसं श्रेष्ठ आहे, ते स्त्री पुरुष श्रेष्ठ आहे, ज्यांना ज्यांना योग्य व्यक्ती या वेळेत कळाल्या, योग्य विचार हे वेळेत कळाले, योग्य निर्णय काय घ्यावे हे वेळेत कळालं, ते खऱ्या अर्थानं जीवनामध्ये यशस्वी ठरतात. बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बोधी संचिताची साह्य झाली बोधी. संचिताची साह्य झाली बोधी. मनुष्य जीवन अनमोल अशी उपलब्धी आहे की ज्याचं कोणत्याही पैशा अडक्यामध्ये मोल होऊ शकत नाही. एक श्वास में जात है 3 लोक का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. कबीरदासजी म्हणतात, मनुष्य जीवनाचं मोल द्या सोडून, मनुष्य जीवनातला एक श्वास सुद्धा त्रैलोक्याच्या बरोबरीचा आहे, इतका अनमोल आहे. आणि म्हणून तुकोबारायांना, माऊलींना, संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, नरहरी महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई, चोखा मेळा, नाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, निळोबाराय, संताजी महाराज, किती नावं घेता येतील आपल्याला या सगळ्या आपल्या पूज्य संत परंपरेचे. या सर्व संतांनी अभंग रचना केलेल्या आहे, वाङ्मय केलं आणि सतत आपल्याला जागवण्याचं काम केलं. आपल्या मनुष्य देहाविषयी समजावून सांगण्याचं काम, या जीवनाच्या आदि कर्तव्याविषयी स्मरणात आणून देण्याचं काम केलं. इथे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मनुष्य देहाला आपण आलोय, भाग्य आहे, पण आलोय कशासाठी? आपले वेदांत वाचस्पती वैकुंठवासी पूजनीय जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे की बाजारला अनेक येतात. अण्णांनी दिलेलं उदाहरण आहे, बाजार करायला, पण त्या बाजारामध्ये सगळेच काही खरेदी करायला येत नाही, गर्दी करायला पुष्कळ. एक जण आला, त्याच्या हातात पिशवी नाही, खिशात पैसे पण नाही. राम 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 राम. कुणीकडे आलात? बाजारला? नाही नाही, बाजारला नाही, आमचा थोरला आलेला आहे. अहो तुम्ही कशाला? मी आपला सहज आलो. म्हणजे बाजारामध्ये बाजार करणारे कमी, रिकाम टेकडेच जास्त. विठाला 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 विठाला. तसं या मनुष्य देहामध्ये येऊन जर का आमचं जीवन असं रिकाम टेकडं ठरलं, महाराज म्हणतात हे परवडणार नाही. आणि म्हणून या मनुष्य देहामध्ये येऊन आपल्याला परमेश्वरानं जी असत विवेक बुद्धी दिलेली आहे, बुद्धीचं वरदान दिलेलं आहे, तर त्याद्वारा निवाडा करावा, सत्य काय असत्य काय, आणि जे सत्य तत्व आहे त्याचं चिंतन करावं, त्याची कास धरावी. अभंगाचं पहिलं येवोनी नरदे
येवोनी नरदेहा विचारावे सार धरावा पै धीर. कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा म्हा. स्वर्गाधिष्ठित देवांना सुद्धा वाटतंय की हा मनुष्य जन्म आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण स्वर्गामध्ये देवपद आहे, दिव्य भोग आहे, पण स्वर्गामध्ये सेवा नाही, सेवेतला आनंद नाही, भक्ती नाही, भक्तीचा आनंद नाही. आई वडिलांची सेवा, संत सेवा, ग्रंथ सेवा, गोरगरिबांची सेवा, या संधी स्वर्गामध्ये. जसं शहर आणि खेडं यामध्ये काही फरक आहे. शहरात अनेक गोष्टी चांगल्या असल्या तरी अनेक गोष्टी नाही. स्वच्छ हवा नाही, चांगल्या पद्धतीनं माती पाण्याशी संबंध नाही, शुद्ध सात्विक चांगला भाजीपाला, घरचं दूध याची व्यवस्था नाही. शहर चांगलं आहे, पण तरी सुद्धा अनेक अशा गोष्टी आहे. आज तर दिल्लीच्या बाबतीमध्ये सतत बातम्या आता सध्या महिना 2 महिन्यात येत आहेत की तिथे लोकांना राहणं मुश्किल झालेलं आहे, एवढं प्रदूषण आहे. येणाऱ्या काळामध्ये कदाचित लोकांना ठराविक वयानंतर स्थलांतरच करावी लागतील, कारण ते राहू शकणार नाही त्या वातावरणात. आजही पुणे, मुंबई आणि मोठ्या शहरांची परिस्थिती हीच आहे. आणि म्हणून जसं शहर आणि ग्रामीण भागात असुविधा असल्या तरी काही श्रेष्ठ गोष्टी आहे, तसं स्वर्गात गेलेल्या देवांना अनेक सुविधा असल्या तरी भक्तीचा आनंद, ईश्वर सेवेचा आनंद, मायबापांच्या सेवेचा आनंद, गोरगरिबांच्या सेवेचा, आणि मायबाप हो या सेवेचा जो आनंद आहे ना, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. संत महात्मे म्हणाले स्वर्ग सुख ओलांडून जावं हे सुख प्राप्त करावं भक्तीचं, इतकं हे सगळं श्रेष्ठ सुख आहे. आणि म्हणून येवोनी नरदेहा विचारावे सार. सार सत्य काय आहे ते विचारावं, अर्थात ज्यांना ठाऊक आहे त्यांच्याकडे जावं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आपण साधारणपणे ज्या क्षेत्रातलं मार्गदर्शन पाहिजे त्या तज्ज्ञांकडे, त्या अभ्यासू व्यक्तींकडे जात असतो. शेतीविषयक आपल्याला विशिष्ट मार्गदर्शन आपण त्यातल्या अनुभवी माणसाकडे जातो. आरोग्य त्या विषयाकडे, शिक्षण हा विषय असेल त्या साधारणपणे ज्यांची मुलं 10वी-12वी होतात असे पालक, आई वडील चांगले शिक्षक किंवा चांगले सुशिक्षित मंडळींना भेटतात की काय करावं, मुलांना कोणत्या शाखेला पाठवावं, कुठे ॲडमिशन घ्यावं. कारण त्या तज्ज्ञाला विचारल्याशिवाय आणि मुलाची गुणवत्ता आणि एकूण उपलब्ध संधी याचा मेळ घालून मग पुढे जावं लागतं. अर्थात अध्यात्म हा विषय असेल तर संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती. कारण तिथे अनुभवी संत आहेत आणि त्यांच्याकडे जावं, विचारावे आणि त्यांना विचारावं. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्धते उपादानम किमस्ति ह विचार सोयमिदृशः. कोणता विचार व्यक्त करावा? को अहम, मी नेमका कोण आहे? कथम इदम, हे सगळं ब्रह्मांड नेमकं काय आहे? को वै कर्ता, या संपूर्ण सृष्टीचा कर्ता करविता कोण आहे? उपादानम किमस्ति ह, याचं उपादान कारण काय आहे? मला वाटतं जग हे तर एक तर तज्ज्ञाकडे लवकर जात नाही, कारण माणसं स्वतःपेक्षा तज्ज्ञ कोणाला समजायलाच तयार नाही. खरं तर आपली ज्ञान परंपरा अशी आहे की आपण सामान्य व्यक्तीचे सुद्धा विचार ऐकत असतो, कारण तोही कधीतरी एखादा चांगला विचार काहीतरी श्रेष्ठ सांगतो. आणि म्हणून ज्ञान गुण परंपरेमध्ये जे गुणवान ज्ञानवान असतात अशा मंडळींचा जर योग आला, जसं आज आपल्या आता ही मान्यवर मंडळी महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या या भजन कीर्तन सेवेतली प्रमुख मंडळी इथे तुम्हाला लाभलेली आहे गीते कुटुंबाला. हे एक भाग्यच आहे, ही निवृत्तीनाथ महाराजांची कृपा आहे. पण अशी मंडळी लाभल्यानंतर आपण काय शिकायचं नेमकं?
आमच्याकडे जुनी काही म्हातारी माणसं होती. मी जेव्हा भजन शिकायला लागलो फडात, तर तो काळ साधारण 85च्या आसपासचा काळ, थोडं समजायला लागलं आणि भजनात बसायला लागलो. तर ती माणसं माऊलीच्या वारीला गेले किंवा पंढरीच्या वारीला गेले, आषाढीला गेले किंवा दिंडी सोहळ्याला गेले, पालखीला, तर ते म्हणायचे आम्ही एवढ्या चाली आणल्या, एवढ्या चाली. या सगळ्या गोष्टींचा, नात्या गोत्याचा आदर असेल, वयोमानाचा आदर असेल, ज्ञान गुण आणि श्रेष्ठतेचा, आणि ही आपली खरी भारतीय संस्कृती आहे. भारत जो शोभून दिसतो, मी थोडं विषयांतर करतो की कौरव पांडवांचं युद्ध सुरू होताना पांडव गेले आणि भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्यांच्या पाया पडले. युद्धभूमीवर, कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार आहे, पण पांडव गेले आणि कौरवाच्या बाजूने उभे असलेले पण वडीलधारी माणसं आहेत त्यांच्या पाया पडले. आणि भीष्माचार्यांना खरं म्हणजे बोलता येईना, शब्द फुटेना, कंठ दाटून आला. आणि पोरांनो, अरे तुमचे वडील वारलेले आहे, तुमच्यावर आज ही युद्धासारखा प्रसंग आहे, आम्ही तुमच्या विरोधात उभे आहोत, पण तरी तुम्ही तुमची नीतिमत्ता, तुमची संस्कृती सोडत नाही आहे, आणि म्हणून आमचा आशीर्वाद आहे गड्या तुम्हाला. आणि मग भीष्माचार्य म्हणाले, जयोस्तु पांडुपुत्राना, दणदणीत आशीर्वाद दिला. हल्लीच्या सारखा आतून नाही, उघड. हल्ली वरून कोणाचा पाठिंबा आहे ना आतून कोणाचा, याचा काय. आणि महाराष्ट्रात तर गेल्या 10 वर्षात याचा मेळच लागायला तयार नाही. विठाला विठाला, कोणाची कोणाशी आघाडी आहे, कोणाची कोणाशी युती आहे, कोणाची वरून आहे, कोणाची आतून आहे. या जन्मात तरी तुम्हाला आणि मला याचा उलगडा होणार नाही. विठाला विठाला, आपण काय करायचं, आपण फार टेन्शन नाही घ्यायचं. मी या गटाचा आहे, मी त्या तटाचा आहे. आपण माणूस म्हणून एकमेकाशी माणुसकीनं वागायचं. कारण वर काय काय घडतंय, कसं कसं घडतंय, त्याचा काही ताळमेळ राहिलेला नाही. विठाला विठ्ठला विचारावे या शब्दासाठी आपण बोलतो. नमामि. आपण आपल्यापेक्षा जे कोणी गुणवान, ज्ञानवान आहेत त्यांच्याकडे जाऊन नम्र व्हावं. नमावे हे पाय, नमावे हे पाय, हे माझे उचित, नमावे हे उचित, आशीर्वाद ही
हे माझे उचित, आशीर्वादे हित तुमचिया. आणि म्हणून विचारावे, कोणताही संकोच न करता आपण जे कोणी तज्ज्ञ आहे, ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे त्यांना जाऊन सांगावं, अंतःकरणातली गुजगोष्ट बोलावी आणि विचारावे. आणि म्हणून या जगामध्ये सत्य काय आणि मिथ्या काय याचा व्यावहारिक अर्थ कोणी सांगेल, पण याचा आध्यात्मिक गूढार्थ मात्र अध्यात्मातलेच महापुरुष सांगू शकतील. कारण श्रीमद भगवद्गीता असं म्हणते, सत्य त्याला म्हणा ज्याचा अभाव होत नाही, आणि मिथ्या त्याला म्हणा जे आज आहे पण ज्याचं अस्तित्व उद्या राहत नाही. ना भावो विद्यते सतः, गीतेनं सत्याची व्याख्या सांगितली. स्वप्न सत्य का मिथ्या? स्वप्न खरं की खोटं? खोटं आहे. का खोटं आहे? कारण स्वप्न हे भास काही काळापुरता आहे. जाग झाल्यानंतर स्वप्नाचं अस्तित्व नाही, किंवा स्वप्नातली कोणती परिस्थिती सुद्धा जाग झाल्यानंतर स्वप्नीचे राज्य का मरण हे हर्ष शोकासी नव्हे. कारण स्वप्नातलं जागा झाल्यानंतर काही खरं नाही. स्वप्नीचे चेईले जाईल रया, ज्ञानोबाराय म्हणाले. जाग झालं की संपलं. एकाला खूप तहान लागली, मरतोय आता पाण्या वाचून असं वाटलं, मग एकदम जाग आली आणि पाहतोय तर काही नाही, पाणी उशालाच आहे, तहानही काही तेवढी लागली नाही, पण स्वप्न होतं. काय होतं? स्वप्न पडलं होतं. एका राजाला स्वप्न पडलं, त्याचे संपूर्ण दात पडले स्वप्नात. कोणाला काय स्वप्न पडेल काय? स्वप्न पडलं, दातच पडले. आणि मग त्यानं दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये सांगितलं की पहा मला असं स्वप्न पडलं की सर्व दात एकदम पडून गेले. त्याचा अर्थ काय होतो? एक विद्वान ज्योतिषी होता, तो म्हणाला महाराज अर्थ जरा वाईट आहे, दुःखद आहे. काय? तुमच्या डोळ्या देखत सगळी घरातली माणसं मरणार आहे, असा या स्वप्नाचा अर्थ आहे म्हणे शास्त्रामध्ये. राजा म्हणला अरे असं कुठं अर्थ असतो का? माझ्या डोळ्या देखत घरातली सगळी माणसं मरणार आणि तू मला अर्थ सांगतोय, म्हणजे माझ्या कुटुंबाच्या कुळाच्या वाईटावर तू निघालाय काय? असं म्हणून त्याला जेलमध्ये टाकून दिला. मूर्ख आहे म्हणले हा ज्योतिष. पण राजाला ते मनामध्ये सतत त्या प्रश्नाविषयी की काय नेमका याचा अर्थ. पुन्हा एकदा असाच दरबार भरलेला असताना विचारलं. एक हुशार ज्योतिषी होता, तो म्हणला राजेसाहेब या स्वप्नाचा अर्थ फार सुंदर आहे, फार चांगला आहे. हा सांगा काय आहे? म्हणे तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये तुम्ही दीर्घायुषी आहात. अर्थ काय झाला? जो पहिला आहे तोच आहे, फक्त मांडणी वेगळी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून साहेब लोकांच्या पुढे बोलताना अशी मांडणी करावी लागते. साहेब हे असं, साहेब खुश होतो, हा बरोबर आहे, सांगायचं तेच. विठाला विठाला सांगण्याचा भाग इतकाच आहे. स्वप्न हे स्वप्न असतं, त्याच्यात तथ्य नाहीये. फार क्वचित वेळा काही विशिष्ट मुहूर्तावर पडलेली स्वप्न ही संकेत म्हणून मानली जातात. बाकी एरवी स्वप्न हे मिथ्या मानलं गेलेलं आहे. तसं स्वप्नाला मिथ्या का म्हणायचं? तर झोपताना स्वप्न नाही, जाग झाल्यावर स्वप्न नाही. झोपेच्या अल्प काळात 5-7 मिनिटापुरतं स्वप्न आहे. तसं जीवन सुद्धा जन्मा अगोदरही हा देह आणि हा मृत्यूलोक हे जीवन नाही. मृत्यूच्या नंतर सुद्धा हा देह पुन्हा नाही, देह संबंधी उपाधी नाही. फक्त स्वप्न 5-7 मिनिटाचं आहे आणि जीवन 60, 70, 80, 90, 100 वर्षाचं आहे. तेही मिथ्या आहे, हेही मिथ्या आहे. शंकराचार्य स्वामींनी हा जो वेदांत विचार आपल्याला दिला, त्या वेदांताचा सारांश सांगितला की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापराः. वेद, उपनिषद, सर्व ऋषींनी मांडलेल्या विचारांचा एकूण सारांश हा शंकराचार्यांनी या अर्ध्या वाक्यामध्ये दिलेला आहे. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. आता शिकली सवरलेली शहाणी सुरती मंडळी तुम्ही आम्ही, आपल्या मनात शंका येते की जगत मिथ्या का? आम्ही जीवन जगतोय, घर आहे, दार आहे, सगळा संसार आहे,
मिथ्या या दृष्टीनंच आहे की मृत्यूच्या नंतर राजा असो वा रंक तो पुन्हा आहे त्या स्थितीत निघून जातो, त्याला इथलं काही सोबत नेता येत नाही. एका माणसाला वाटायचं मला काही पैसे सोबत नेता येतील, कारण त्याच्याकडे थोडाफार बँक बॅलन्स होता. तो कोणी भेटलं का विचारायचा महाराज, तो म्हणायचा मला याच्यातले थोडे पैसे नेता येतील का. एका साधूनं सांगितलं हो नेता येतात. तो म्हणाला आजवर कोणीच म्हटलं नाही हो, सगळे म्हणतात काही नेता येत नाही, रिकाम्या हाताने यायचं रिकाम्या हाताने जायचं, तुम्ही तर म्हणता नेता येतं. हो नेता येतं. मग तुमच्या गावात नात्यात कोणी परदेशात गेलेलं आहे का. म्हणे हो गेले होते. मग त्यांनी इथले पैसे तिथं कसे नेले होते. म्हणे इथले पैसे तिथं बदलून घेतले, याला करन्सी चेंज करणं म्हणतात. त्यांनी साध्या भाषेत सांगितलं. म्हणजे आपण अमेरिकेत जर जायचे तर आपले पैसे डॉलरमध्ये बदलावे लागतात, युरोपमध्ये जायचे तर युरोमध्ये, ज्या देशात जायचं तिथल्या करन्सीमध्ये. म्हणजे मग मृत्यूच्या नंतर सुद्धा वर देवलोकात जाताना पैसे नेता येतात, पण करन्सी चेंज करावी लागते. म्हणजे तिथलं चलन काय आहे. जसं अमेरिकेचं डॉलर हे चलन आहे, युरोपमध्ये युरो हे चलन आहे, भारतामध्ये रुपया हे चलन आहे, तसं तिथे स्वर्गात चलन काय. म्हणजे तिथे पुण्य हे चलन आहे. इथले पैसे पुण्यात बदलवून घ्या आणि मग सोबत जा. मला वाटतं आज ज्यांचं पुण्यस्मरण आपण करतोय, लक्ष्मणरावजी गीते यांनी आपला संसार प्रपंच करताना याची काळजी घेतली. आपल्यासारखे सज्जन ही काळजी घेतात की हा प्रपंच फक्त प्रपंच म्हणून करायचा नाही. आम्हाला दररोज देवपूजा घडली पाहिजे, आमच्या घरात साधू संतांचे ग्रंथ वाचले गेले पाहिजे, व्रत उपवास केला पाहिजे, वडीलधाऱ्यांची सेवा घडली पाहिजे, आम्हाला वर्षभरात काही ना काही अन्नदान घडलं पाहिजे, तीर्थयात्रा. आणि याचा विचार आपल्या शेतकरी कुटुंबामध्ये प्रत्येक जण करतात. मला वाटतं हाच खरा अध्यात्म विचार आहे आणि हे सारभूत तत्वाला जाणून घेण्याचं लक्षण आहे. म्हणून एवोनी नरदेहा विचारावे सार. या जगामध्ये सार काय. सत्य साच खरे नाम विठोबाचे, सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला ब्रह्म सत्यमात्ता आपण म्हणवला. गीतेमध्ये म्हणतात ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मण त्रिविध स्मृता. ईश्वर सत्य आहे, कारण त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही. जन्म अगोदर नव्हता असंही नाही, मृत्यू नंतर नसणार असंही नाही. हरिव्यापक सर्वत्र समाना, भाव ते प्रगट हो हि मै जाना. तो सतत आहे, सर्वत्र आहे, समान आहे, तो नाही ऐसा ठाव असे कवन. मला वाटतं ईश्वर तत्वाला देश काळ वस्तू या तिन्ही भेदातीत असलेलं जे तत्व आहे, देश काळ वस्तू भेद मावळ, देश काळ वस्तू भेद मावळला, देश काळ वस्तू भेद मावळला, निर्विकार आत्मा निर्वाणला निर्विकार, आत्मा निर्वाणला निर्विकार. सामान्य व्यक्ती जर असेल तर त्याला देशातले नागरिक आहोत, तर आपण पुन्हा दुसऱ्या देशातले नागरिक असू शकत नाही. आत्ता आपण सगळेजण इथे आपल्या सन्माननीय गीते परिवाराकडे आहोत, तर यावेळी आपण आता दुसऱ्या जागी नाही. म्हणजे हा देशभेद आहे, काळभेद आहे, काळभेद आहे. बघा ना तुम्ही, ज्या औरंगजेबानं कधीतरी त्या लाल किल्ल्यावरून तलवार उंच करून सांगितलं असेल की मला माझ्या तलवारीला सगळे घाबरतात. आज आहे का औरंगजेब तिथे. त्या लाल किल्ल्यात पिंपळ उगवला आणि त्यानंच बांधलेल्या दगडाला चिरा पडलेल्या. काळ आहे, काळ हा प्रत्येकाला उत्तर देत असतो. माणसानं उन्मत्त होऊ नये इतकंच, कारण काळ टिकत नाही. आपण सुद्धा बालपण गेलंय, तरुणपण गेलंय, प्रौढपण आलं, म्हातारपण उंबरठ्यावर आपल्या. शेवटी काळ आपल्याला पुढे पुढे घेऊन जातोय आणि काळ हा अनेक स्थित्यंतर आपल्याला दाखवत असतो. आणि म्हणून मानवाच्या व्यक्तिमत्वाला काळाच्या मर्यादा आहे. सर्व काळ माणसाचं सगळं काही चालत नाही. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा विढाला. विठाला विठाला काळाचा महिमा आहे. म्हणून काळाची मर्यादा व्यक्तीला आहे, देशाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. परंतु आत्मतत्व परमात्म तत्व मात्र या सर्वांपेक्षाही व्यापक आहे.
आणि म्हणून ते सत्य आहे. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, नाश नाही. अजोपि सन्नवे आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अशा पद्धतीचा हा परमात्मा महाराज म्हणतात तो सत्य. आणि त्या सत्य परमात्म्याचं चिंतन हे माणसाला जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती करून देतं. या जीवनाची इति कर्तव्यता त्या सत्य असलेल्या परमात्म्याच्या सेवेनं साध्य करता येते. कारण खोट्या गोष्टीच्या मागे लागून कोणाचंही कल्याण झालेलं नाही. झालंच कल्याण तर सत्य गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंच होईल. आणि म्हणून धरावा पै धीर भजन मार्गी, त्या परमात्म्याचं भजन करावं. पण इथे शब्द फार महत्वाचा आहे, धीर धरावा म्हणतात. याचा अर्थ पुण्यकर्म करायला, सत्कर्म करायला संघर्ष असतो, अडचणी असतात, अडथळे असतात, परीक्षा असते, धीर धरावा लागतो. पंढरपुरामध्ये पांडुरंगाचा पितांबर चोरला हा आळ माता जनाबाईंवरती आला. पंढरपुरात त्या काळी चोर नव्हते का? होते. पण घोषणा करायची हिंमत समाजामध्ये नसते. चांगल्याला चोर म्हणायला लवकर आवडतं, वाईटाला वाईट म्हणून तोंडावर बोलायला लोकांना हिंमत नसते. पण चांगल्याला वाईट म्हणायला माणसं चार लोकांमध्ये अपमान करायला मागे पुढे पाहत नाही. हा जगाचा नियम राहिलेला आहे. तुम्ही आजही पहा, जे खरं वाईट आहे ना त्याला वाईट म्हणायची हिंमतच नाही लोकांत. विठाला त्याचा पाठपुरावा करणं, त्याच्या मागे जाणं. आणि चांगल्या गोष्टीचा मागोवा घ्यायचा असेल तर धीर धरावा लागतो. धीर तो कारण साह्य होतो. मला असं वाटतं की घरामध्ये आज या गीते परिवारानं 3 पिढ्या परमार्थ, परंपरा, सेवा, भक्ती, अन्नदान जपलंय. तर याला किती पुरुषार्थ लागतो ना. 2-2, 4-4 पिढ्या सेवा करणारे अनेक जण तुम्ही माझ्या पुढे इथे बसलेले आहात. वाळवडिलांच्या पासून अनेक कुटुंबांमध्ये मला सांगितलं मगाशी की आमच्या गीते परिवारात सुद्धा सासवडला अन्नदान असेल, अन्य ठिकाणी असेल, सातत्यानं चालू आहे, पिढ्यानपिढ्या चालू आहे. मोठी गोष्ट आहे. ह्या काही गोष्टी सामान्य नाही. कारण माणूस प्रपंच सतत करू शकतो, परमार्थ सतत करायला फार पूर्वजांची पुण्याई लागते. परमार्थ सतत घडत नाही. आणि जर घडला तर ती तपश्चर्या. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य मनावे ते प्राणी दुर्लभ. नित्य मनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ दयाल प्रति, लक्ष्मी वल्लभ दया, लक्ष्मी वल्लभ दया जपणी. आणि म्हणून धरावा पै धीर. आपल्याला रोज देवपूजा करायची आहे तर नियम हा धीराने चालवावा लागतो. प्रतिवर्षी वारी करायची, आळंदीची, पंढरीची, त्र्यंबकेश्वराची, पैठणची, जिथे कुठे आपल्याला वारी करायची त्याचा नियम चालवण्यासाठी नेमा नटळे निर्धारी किंवा पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी या न्यायानं. आणि म्हणून धरावा पै धीर भजन मार्गी. पण हा धीर धरण्यासाठी एक अडथळा आहे, आणि तो म्हणजे चित्ताचा आहे. माणसाचा जो धीर सुटतो आणि मार्ग भरकटतो त्याचं कारण मूळ चित्ताजवळ आहे, मनाजवळ आहे. हे मन एकदा विचलित झालं, कारण चंचलता त्याचा स्वभाव आहे, आणि विचलित झालं की मार्ग सुटतो. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. आमच्या वाटेमध्ये फाटे फुटू नये. पण ते फाटे का फुटतात? संध्याकाळची वेळ आहे आणि एक जण निघाला. गावामध्ये सप्ताह आहे, चांगलं कीर्तन आहे, गावकऱ्यांनी छान अन्नदानाचं नियोजन केलंय, तरुण मंडळी धावपळ करताय, ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन, माता भगिनींचा सहभाग, दानशूर दात्यांचा सहभाग. आपल्या प्रत्येक गावी खूप सुंदर सप्ताह होता. आपल्या या भागात सुद्धा खूप चांगले सप्ताह होते. तर असा तो सप्ताह. एक तरुण मुलगा निघाला जायला. चौकामध्ये गेला आणि दुसरा एक मित्र भेटला. दोघांचा नमस्कार झाला. कुठं चालला? कीर्तनाला. वय आहे तुझं कीर्तनाला जायचं? इथून सुरुवात. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा कानाला ऐकू येणार नाही, डोळ्याला दिसणार नाही, मग कीर्तन ऐकायची, असा काहींचा गैरसमज. मला वाटतं इथे आमचे किती तरुण बांधव बसलेले पहा, आणि गावोगावी सुद्धा सहभागी असतात. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला या वयातच ही आवड आहे. नाहीतर मग दात पडले मग म्हणायचं मी सुपारी खात नाही. आता दात नाही का खात नाही? तसं काहीच कळत नाही मग म्हणायचंय आता ते गमती जमती मी काही सांगत बसत नाही. परंतु मित्र म्हणाला नाही नाही,
तिथे गेली आणि त्या पार्टीच्या नंतर प्रचंड मोठा अत्याचार तिच्यावरती झाला. कालची घटना आहे. हे सगळं आपल्या दारापर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि म्हणून आपण आपल्या पिढीला सावध करणं, योग्य अयोग्याची जाणीव करून देणं आणि आपण या बाबतीत सावध राहणं महत्त्वाचं आहे. विठाला विठाला पुंडलिक वरदा हरी चांगला काळ होता जुना की साधी माणसं होती, सुविधा कमी होत्या, पण माणसाजवळ सदाचार होता, सुविचार होता, संयम होता. संगती कोणाची करावी, जीवनात कसं वागावं याचं ज्ञान साध्या भोळ्या लोकांना होतं. आज माणसं मोठी होत आहेत आणि उद्ध्वस्त सुद्धा लवकर होत आहेत. याचं वाईट वाटतं. दररोज या घडणं आणि बिघडण्याच्या गोष्टी दिवसभर सातत्यानं कानावर येत आहेत आणि मला वाटतं याही काळामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की ज्या वारकरी संप्रदायाचे विचार घेऊन जे परिवार आमच्या या गीते परिवारासारखे निघालेत, ती तरुण पिढीसुद्धा चांगली आहे. कारण आम्ही भेटतो आणि पाहतो तरुण मुलं मुली चांगली आहेत. अशाच चांगल्या मार्गानं सगळ्यांनी जावं हाच या कीर्तनांचा हेतू आहे. ही कीर्तनं म्हणजे आम्हाला काहीतरी टाईमपास करायचा आणि तुमचा अनमोल वेळ वाया घालवायचा असा अर्थ नाही आहे मायबाप हो. तर तुमचा आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न मिळून हाच आहे की आपल्याला येणाऱ्या पिढीला हा विचारांचा प्रसाद हळूहळू त्यांच्यापर्यंत द्यायचा आहे आणि त्यासाठी सगळी खटपट आहे. विठाला विठाला अडचण चित्ताची आहे. ज्या वेळेला आपण जीवनामध्ये एखादा नियम स्वीकारतो पण तिथून आपल्याला विचलित करण्याचं काम काय करतंय तर हे चित्त करतं. बहु चंचल चपल जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणाले चित्ताच्या बाबतीत मात्र आपल्याला अभ्यास करावा लागेल. स्वतः या चित्ताला स्थिर म्हणून देवपूजा करणं, नामस्मरण करणं, ध्यान करणं, ग्रंथ वाचन करणं, भजन करणं, वडीलधाऱ्यांची सेवा करणं हे सगळे चित्ताला एकाग्र करण्याची साधनं आहे. उपवास करणं, नामस्मरण, ध्यान, भजन, तीर्थयात्रा, ग्रंथ वाचन यानं आपलं चित्त एकाग्र झालंय की नाही वेळोवेळी तपासून पाहावं. जसं पाठांतर करणारा वेळोवेळी तपासून पाहतो, एकदा वाचतो आणि परत ती भजनी मालिका झाकून घेतो आणि मग म्हणतो झालंय की नाही पाठ बघू बरं, कुठं अडला तर परत पाहतो, परत लावतो. असं करता करता त्याच्या तो अभंग पाठ होऊन जातो. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल. तसं या चित्ताला आम्ही एकाग्र करू शकलो की नाही अधूनमधून जरा पाडतळून पाहिलं पाहिजे. आम्ही पूजा करतोय पण आमचं चित्त झालंय की नाही एकाग्र. आम्ही पारायणाला बसलोय पण आमचं लक्ष आहे की नाही. नाहीतर मग बऱ्याच वेळेला काहींचं लक्ष म्हणजे सुट्टी कधी होईल, सुट्टी कधी होईल. एक तर पारणारा लोक हल्ली गावगाव बसत नाही आणि बसले तर एक वेळ करी या दुःखा वेगळे. काकड महाराज काहींनी तर त्या सुट्टीला नावच दिलंय पोह्याची सुट्टी. अरे म्हणजे पोह्याची सुट्टी म्हणजे काय भानगड आहे बाई. आणि ते सारखे पाहतात महाराज कधी. आणि एकदा का त्या ओवीला उंच स्वर लागला का त्यांना हायसं होतं. बरं झालं वा, कारण ते उंच स्वर लागला म्हणजे समजायचं आता पारायण थांबणार आहे. विठाला विठाला. चित्त एकाग्र झालंय की नाही भजन करताना. हळूहळू जर या चित्ताला आपण वळण लावलं तर अध्यात्माचा नुसता पुण्य लाभ नाही तर एक मोठा आत्मलाभ, ब्रह्मानंदाचा लाभ आपल्याला. भोळेपणानं केलेलं सत्कर्म पुण्य देतं पण विचारपूर्वक केलेलं सत्कर्म आत्मलाभ प्राप्त करून देतं. आणि म्हणून महाराज म्हणतायत या चित्ताला एकाग्र करा आणि संतांच्या पायी लीन व्हा. अभंगाचं दुसरं चरण. चंचल चित्तासी चंचल चित्तासी चित्तासी
चंचल चित्तासी जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड अभंग आहे. वेळेची मर्यादा आहे, 12:30 वाजले. बरोबर 10:30ला प्रारंभ झाला. थंडीमुळे थोडासा आपण तीनही चरणांचा सरळ अर्थ पाहून अगदी 2 मिनिटामध्ये आपण थांबूया. महाराज म्हणतात, चंचल चित्तासी ठेवून या ठाई. ग्रंथ वाचन, ध्यान, भजन, नामस्मरण हे चित्ताला एकाग्र करण्याचे उपाय आणि त्यातून निश्चितपणे आपला अनुभव असतो अनेक भाविकांचा की चित्त हळूहळू एकमय एकरूप होऊ लागतं. गोपिकांचं चित्त इतकं एकरूप झालेलं होतं की त्यांना कधी कधी वाद्य वाजती नायिके जन्मात चित्त इतकं एकाग्र व्हावं. मी पंढरी आळंदीच्या कीर्तनांमध्ये जुन्या महात्म्यांची कीर्तनं ऐकली. खूप गोंधळ असायचा, स्पीकर नव्हते आणि आजूबाजूला इतका गोंगाट असायचा, पण त्याच्यात ते कीर्तन करायचे. कधी स्वर चुकायचा नाही, कधी अभंग चुकायचा नाही. अनेक आवाज जरी येत असले, एक रूप होऊन तल्लीन होऊन नारायणगिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं हे कीर्तन आपण अनेक वेळा पाहिलं. त्याचं कारण होतं की ते महात्मे एकदा त्यांच्या त्या चिंतनात रमले की गोपिकाचा जसा अनुभव आहे तसाच तो महात्म्यांचा, खरं तो श्रेष्ठ भक्तांचा आहे. तुका म्हणे हासे जन आणि नाही कान. तर मला वाटतं हा अभ्यास आपल्याला प्रत्येकाला हळूहळू करावाच लागणार आहे, तरच अध्यात्माचा खरा लाभ आपल्याला हळूहळू मिळायला सुरू होईल. आणि तेच महाराज सांगतायत, चंचल चित्तासी ठेवून या ठाई संतांची ये पायी लीन व्हावे. वडीलधाऱ्यांच्या संतांच्या चरणी लीन व्हावं. कारण वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन जी पिढी वाटचाल करते ती पिढी यशस्वी होते, सुखी होते. आणि वडीलधाऱ्यांचा अपमान करून जी पिढी जगू पाहते त्यांना खरं म्हणजे जीवनामध्ये सुखाचा लाभ कधी होत नाही. कौरव पांडवांमध्ये मूलभूत फरक काय, तर कौरव हे उद्धट आहे, उर्मट आहे, अहंकारी आहे. पांडव हे नम्र आहे, शालीन आहे. आणि वडीलधाऱ्यांचा
माय भगिनींचा आदर करणारे, अनादर करणारे नाही. मला वाटतं एवढंच पुरेसं आहे मार्गदर्शन की आम्हाला कोणत्या वाटेनं जायचं आहे. आणि निश्चितपणे नव्या पिढीतील अनेक मंडळी चांगल्या वाटेनं जात आहेत, पण चांगल्याच वाटेनं जावं, कारण दुसरा मार्ग हा अत्यंत धोक्याचा आहे. म्हणून संतांची ये पायली न भावे. पुढे महाराज म्हणतात, भावाच्या पै हाते धरावा निश्चय, तेने भव भय देशोधडी. अंतकरणात सद्भाव भक्तिभाव धारण करावा आणि जन्म मृत्यूरूप हे भवभय नाहीसं करावं. नामा परते जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. नाम हे जगामध्ये खऱ्या अर्थानं सोपं साधन आहे, ते आवडीनं गावं. आणि अशा रीतीनं जी व्यक्ती स्त्री पुरुष जीवन जगतात त्यांचा वंश धन्य आहे. तुका म्हणे वंश धन्य वंश तो नराचा. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. ऐसा निश्चयाचा ऐसा निश्चया मेरुजा
संतांची सर्व भजन भक्तिरूपी सेवा समर्पित केली. ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे, आपल्या सिन्नर तालुक्यातील आणि माळीनगर या परिसरातील एक आदरणीय परिवार गीते परिवार आणि या परिवाराचे आधारस्तंभ मार्गदर्शक वैकुंठवासी लक्ष्मणराव मुरलीधर गीते यांचं प्रथम पुण्यस्मरण आज संपूर्ण कुटुंबाने अतिशय भावभक्तीनं साजरं केलं आहे. कीर्तन, भजन, अन्नदान, आपल्यासारख्या सर्व आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ सर्वांची उपस्थिती आणि म्हणून या परिवारातील त्यांचे भाऊ वैकुंठवासी तुकाराम मुरलीधर गीते, वैकुंठवासी संतूजी मुरलीधर गीते आणि या परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री हरिभाऊ मुरलीधरजी गीते, मुलं राजेंद्र लक्ष्मणराव गीते, मदन लक्ष्मणराव गीते, मुली, सुना, नातवंड, पांडुरंगाच्या चरणी आणि सकल देवता संतांच्या चरणी प्रार्थना करतो. अतिशय गोड साथसंगत कीर्तनाला आज या निमित्तानं झाली. महेश्वरजी महाराज बघुरे गुरुजी, प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, विकासजी महाराज बेलुकर आणि आमचे सगळे आदरणीय मृदंगाचार्य, गायनाचार्य या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि आपणही अतिशय प्रेमानं आपुलकीनं 2 शब्द वाकोडे उतरे करा क्षमा करा विचारिला नवे आपला करा कृपा म्हणे ज्ञानेश्वरा करा रामाय रामभद्राय रामचंद्र विदसी रघुनाथाय नाथाय सीतापती नमा. खरं तर या ठिकाणी आज गुरुवर्य लक्ष्मण मुरलीधर गीते यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि विराम सर्व शोकाकुल बंधू भगिनींनो, आजचा जो हा योग या ठिकाणी घडून आला, हा दूध शर्करा योग आहे. महाराज आमचे लक्ष्मण भाऊ
हे सांगितलं डवरी बाबाचा क्लास या ठिकाणी चालायचा. त्या क्लासमध्ये अग्रजन्य भाग ते घ्यायचे आणि आमचे वैकुंठिशे पुंजनाना त्यांना त्या डवरी बाबांचा अतिशय वेळ होतो. ते गुरुच होते त्यांचे. असे सद्गुरू सारिका इस्ता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक बागे, मनाची या जोगे वारले. त्यांना तर लोक आमदारच म्हणायचे आणि ते आमदारच होते, कारण ते करतील ते आमदार ऐकायचे. हा माझा अनुभव आहे स्वतःचा. असे तुकाराम, त्यांचं नाव तुकाराम होतं. अशा पद्धतीनं हा परिवार. आता या परिवारामध्ये तरुण मंडळीसुद्धा खूप आहे, 5-6 जण आहेत. पण एकामेकावरती काय त्याला आपण म्हणतो कुरघोडी, उलालपणा, उर्मटपणा भाषेमध्ये नाही. सुनाबायाचं नाही मला सांगता येणार एवढं बारीक, पण या मुलांचं मी सांगू शकतो, भरपूर सांगू शकतो. अशा पद्धतीनं आपली गाडी असेल, जशा पद्धतीनं असेल, जसं आपला प्रपंच असेल, जसं आपलं उत्पन्न असेल, जसं आपलं इन्कम असेल, तशाच पद्धतीनं हा प्रपंच चालवणं, ही सद्बुद्धी, हा सद्विचार त्यांच्या ठिकाणी जर कोण रुजवला असेल तर ते लक्ष्मण भाऊंनीच रुजवला. अशा पद्धतीनं आणि त्यांना या ठिकाणी चांगलं आहे, गोड आहे, आनंद आहे. भगवंत त्यांना सद्गती देव म्हणण्यापेक्षा दिलं, जसं त्याला आपण वातावरण दिलं, जशी लक्षणं ती त्यांच्यामध्ये उतरवली, तशी मी लक्ष्मण भाऊंच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आम्हाला सुद्धा अशी सद्बुद्धी द्या का जेणेकरून आमचे सुद्धा कार्टे याच्यात उतरतील. याच्यात उतरतील, नाहीतर मग बाप कीर्तन करतो आणि पोऱ्या दारू पितो, ते काही चांगलं नाही. अशा पद्धतीनं परमार्थामध्ये म्हणून रामकृष्णारी विनंती, फक्त 2च मिनिटं बोलावं. गेल्या 1 वर्षापूर्वी गीते परिवाराचे मार्गदर्शक संपूर्णपणे या ठिकाणी योजना करत या कुटुंबाला यश शिखरावर नेलं. ते यांचं 1 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. दादा जरी आज या परिवारात नसले तरी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेले आदर्श विचार, केलेले आदर्श संस्कार, मौलिक असं विचारधन मार्गदर्शन तुम्हा आम्हाला लाभलं. त्या महाराजांबद्दल काय सांगायचं. अतिशय मार्मिक असं विवेचन करत असताना मंडलिक मारावी हा तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगू शकतो. सर्वांनी उद्युक्त केल्याप्रमाणे मामांनी आपला प्रपंच उभा करत असताना जो भक्तीचा मळा फुलवलेला आहे, शिक्षण, एकमेकाचं कम्युनिकेशन म्हणजे विचारधारा ती जपली, पूर्वीच्या कुटुंबाची, पूर्वीच्या भावांची, आणि पुढे जी घालून दिलेली विचारधारा ही पुढे हे कुटुंब चालवेल, तर त्यांना श्रद्धांजली ठरेल. घरातील लहान थोर त्यांचा जे शब्दाचा मान ठेवत होते तोच त्याचा खऱ्या अर्थानं मोठेपणा होता. या दृष्टीने त्यांना निश्चितच या ठिकाणी परमेश्वर चांगले. ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. 2 मिनिटं उठू नका, 5-6 दान झाल्याशिवाय उठू नका, कृपा करून विनंती. त्याला एवढा वेळ दिला तुम्ही. आज या ठिकाणी आमचे सोयरे लक्ष्मण गीते हे 1 वर्षापूर्वी या मायारूपी लोकांची यात्रा संपून ते स्वर्गवासी झाले. त्यांनी आयुष्यभर काळ मातीची सेवा केली आहे. येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जी खणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, संत निवृत्तीनाथ महाराज की जय.
थोडक्यात काय केलं